आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर या भेटीच्या निमित्तानं अनेक चर्चा आता समोर येताना आपल्याला दिसत आहेत। आज सकाळपासून माध्यमांमधली प्रामुख्याने आपण जर चर्चा पाहिली तर ती चर्चा अशी होती की सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव होते आणि प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्यांना पद नाही अशा पद्धतीची एक चर्चा होती आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची यादीच समोर आल्याचं आपल्याला दिसलं होतं आणि त्यावरून दिवसभर आज प्रचंड चर्चा देखील रंगल्या होत्या की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पदावरून तर काढलं नाही ना अशा चर्चा सुरू होत्या। आणि अशी चर्चा सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहेत। 10 मिनिटांपूर्वी ते सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले आहेत। या ठिकाणी शरद पवार देखील आहेत, खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत। त्यामुळे आता यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ही बातमी आहे। आपण यापूर्वी जर पाहिलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे कधी शरद पवारांना भेटले होते तर केवळ एका वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या हे दोन महत्त्वाचे नेते भेटले होते आणि काही जाहीर कार्यक्रमांच्या निमित्तानं 1 किंवा 2 वेळा त्यांची भेट झाली असेल, मात्र पॉलिटिकली भेटणं जे आहे ते अद्याप झालं नव्हतं अशा पद्धतीची माहिती समोर येते। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रित करण्यासंदर्भामध्ये सातत्यानं चर्चा समोर येत होत्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सातत्यानं सांगण्यात येत होतं, खास करून अजित पवारांच्या निधनानंतर ह्या सगळ्या चर्चा समोर आल्या होत्या। त्यावेळी कुठेतरी 2 महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते असे आहेत जे विलीनीकरणाला विरोध करतायत अशी देखील माध्यमांमध्ये चर्चा होती आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव सातत्यानं घेतलं जात होतं आणि त्यातीलच एक महत्त्वाचं नाव सुनील तटकरे हे आता शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचं विलीनीकरण होणार का? राजू सोनवणे आपण यांच्याशी बातचीत करणार आहे, कारण सुरुवातीला ज्यावेळेस सुनील तटकरे या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस आपले पॉलिटिकल करस्पॉन्डंट राजू सोनवणे त्या ठिकाणी पोहोचले होते। सर, काय नेमकी चर्चा झाली? सुनील तटकरे आपल्याशी काही बोलले का आणि काय ते कारण सांगितलं? निलेश, आपण पाहतोय की आज सुनील तटकरे हे सिल्वर ओकवरती आलेले आहेत, त्यामुळे एक राजकीय घडामोडींना वेगायला पाहायला मिळतोय। सुनील तटकरे एकटे आलेले आहेत, मात्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं का मी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला या ठिकाणी पोहोचलेलो आहे। मात्र जरी असं असलं तरी 2 दिवसापासून ज्या काही घडामोडी घडताना पाहायला मिळतात त्यामुळे सुनील तटकरे यांचं सिल्वर ओकवरती येणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं मानलं जाते। आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांनी रात्री 1:05 त्या लिस्टमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे जाहीर झाले असं म्हटलेलं आहे। 1:05 रात्री उशिरा ही ट्विट करणं आणि त्यानंतर आज जे आहे ते सुनील तटकरे येऊन भेटणं, यामुळे साहजिकच आहे की ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये अनेक दिवसापासून आलबेल चाललेलं नाही त्याचाच एक पार्ट आहे का असं सुद्धा जे आहे ते बोललं होतं। त्यामुळे आणखी काही नेते भेटायला येतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सुनील तटकरे पहिल्यांदा आपण पाहतो का पक्ष फुटल्यानंतर अशा प्रकारे सिल्वर ओकवरती येऊन शरद पवारांना भेटायला येताना पाहायला मिळतात। याच्या आधी सुद्धा शरद पवारांची तब्येत जी आहे ती काही प्रमाणात खालावलेली आपल्याला पाहायला मिळाली, मात्र त्यावेळेस सुद्धा जे आहे ते ह्या राष्ट्रवादीचे नेते आपल्याला तेवढ्या यांनी पाहायला मिळाले, मात्र आता भेटायला येत आहेत। त्यामुळे साहजिक याच्यामागे आणखी काही कारणं आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आणखी काही नेते सिल्वर ओकवरती पोहोचत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। यातल्या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, ज्या यादीबद्दल तुम्ही सांगत होता ती यादी नेमकी काय आहे, त्यामध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कोणाकोणाची नावं त्यामध्ये आहे? एक आपण जर पाहिलं का ही यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये आपण पाहतोय की कुठेतरी सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांना डावलला अशा प्रकारची जी आहे ती चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। आज छगन भुजबळ यांना सुद्धा यावरती प्रश्न विचारल्यानंतर भुजबळांनी म्हटलं होतं का पक्षाच्या अंतर्गत बाबी या चव्हाट्यावरती आणणं योग्य नाही, याचा अर्थ काहीतरी आत्मशिस्त हे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं काय चाललंय हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये। निलेश, खरं तर आणखीन एक महत्त्वाचा आणि मोठा नेता जो आहे तो या ठिकाणी शरद पवारांना भेटायला येणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। कदाचित पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ते देखील या ठिकाणी येऊ शकतात। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं ज्या चर्चा सुरू होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र आलं पाहिजे अशा अनेकांची इच्छा होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 2 महत्त्वाचे नेते आहेत ते त्याला विरोध करतायत अशी देखील पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती। अशा वेळी आता हा एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचा आपल्याला दिसतंय। थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं नेमकी काय माहिती चर्चा होते, काय पुढे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजच्या दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी ही देखील आहे की ज्या पद्धतीनं रात्री उशिरा एक पत्र समोर आलं, त्या पत्रामध्ये सुनील तटकरे महासचिव पद त्यांचं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होतं आणि प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद होतं। ते पदच इलेक्शन कमिशनला जे लेटर देण्यात आलं त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं नव्हतं। याचाच अर्थ हे
दोघं या पदावर नाहीत अशा पद्धतीची आज दिवसभर चर्चा सुरू झाली। ही चर्चा एकीकडे सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, पार्थ पवार हे एकाच विमानानं रात्री उशिरा गुवाहाटीला आसामला शपथविधीसाठी गेले होते आणि आज ज्यावेळेस रिटर्न माघारी आले त्यावेळी ह्या दिवसभरामध्ये एकीकडे ह्या चर्चा राजकीय सुरू असताना दुसरीकडे मात्र आपण एक आहोत हेच दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय का अशी चर्चा सुरू होती। मात्र आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी आहे, थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। त्यामुळे या भेटीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाचा चर्चा सुरू होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण मागे देखील काही दिवसांपूर्वी एक चर्चा रोहित पवारांकडून ऐकली होती की सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांना एक सेपरेट भेट घेतली होती ज्यावेळेस विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यानंतर आता ही थेट सिल्वर ओकला सुनील तटकरे पोहोचल्यामुळे आपण पाहतोय सुनील तटकरे या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे सर, आज आपण भेटायला आलो तर काय सांगाल? साहेबांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता, कारण साहेब ब्रीचखंडीमध्ये होते। आज मी गुवाहाटीला इंडियाचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या शपथविधीला त्या ठिकाणी गेलो होतो। उद्या नितेश राणेंचा दौरा आहे, परवा माझे दौरे आहेत आणि आजच साहेबांना वेळ होता कारण ते नाहीत, म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथं आलो। बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही। दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणाने त्या ठिकाणी राहणार आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बाबतीत जे झाले त्याबद्दल सर काही याचा काही संबंध याच्याशी नाही, त्या बाबतीमध्ये भेटी संदर्भ नाही, मात्र याचा बिलकुल संबंध नाही एक भाग। आणि त्यानंतर या संदर्भामध्ये वहिनींनी स्वतः ट्विट केलेलं आहे, या विषयावरती मला काय बोलायचं नाही। आजची भेट ही केवळ साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच होती। आपण महासचिव पदावर आहात की नाही आहात सर? पाहतोय सुनील तटकरे यांना स्पष्टपणे आता या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे की आपण केवळ शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो होतो आणि या ठिकाणाहून आपण निघतो आहोत। आज ज्या पद्धतीने दिवसभरामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत आणि सकाळपासून जी चर्चा सुरू होती की राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव अशा दोन महत्त्वाच्या पदांवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना काढलेलं आहे, तर या संदर्भामध्ये कुठेही यामध्ये काही तथ्य नाही असं देखील त्यांना स्पष्ट केलं आहे। कारण स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वाचं रात्री ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना असं स्पष्टपणे म्हटलं होतं की ही टेक्निकल गोष्ट आहे, टेक्निकल चूक आहे, त्यामुळं सध्या तरी या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आपण बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका सुनील तटकरे यांना घेतलेली आहे। उद्या ते आपल्या मतदारसंघामध्ये असणार आहेत, रात्री उशिरा पनवेलला देखील ते पोहोचणार आहेत। मात्र आत्ताच्या घडीची एकंदरीतच सुनील तटकरे यांना जरी आपण शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो आहोत अशी माहिती दिली असली तरी दुसरीकडे ज्या पद्धतीनं आज दिवसभरामध्ये चर्चा सुरू झाली होती आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव अशा दोन महत्त्वाच्या पदांवरून दोन महत्त्वाच्या नेत्यांची गच्चंती झाली, ही चर्चा सुरू होती। अशा वेळेला थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट ही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे आणि या भेटीच्या निमित्तानं आता काही चर्चा झाल्यात का किंवा पुन्हा हे दोन महत्त्वाचे नेते काही भेटायला शरद पवारांना येत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।